पुण्यामध्ये देखील विसर्जन मिरवणुकांना आता सुरुवात होईल। मानाचे पहिले 5 गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतील आणि त्यानंतर पुढे ही मिरवणूक जाईल। खरं तर कित्येक तरी तास पुण्यातल्या मिरवणुका चालतात, त्यामुळे यंदा ही मिरवणूक किती तास चालणार याकडे अर्थातच सर्व पुणेकरांचं लक्ष असणार आहे। संपूर्ण लक्ष्मी रस्त्यावर, केळकर रस्त्यावर, कुमठेकर रस्त्यावर रांगोळ्यांच्या पायघड्या घालून बाप्पाचं या ठिकाणी स्वागत केलं जातं आणि पुढे बाप्पाला निरोप दिला जातो आणि हीच सगळ्या उत्साहाची दृश्य आपण पाहतोय। बाप्पा पुढच्या वर्षी लवकर ये असं म्हणत बाप्पाला निरोप दिला जाणार आहे आणि ढोल ताशा सनई चौघडे पारंपरिक वाद्य, भारतीय पारंपरिक वाद्य अशा सर्व गजरामध्ये बाप्पाची आलिशान अशी मिरवणूक निघणार आहे आणि तांबडी जोगेश्वरी गणपतीची काही दृश्य पाहतोय। आता मानाचे गणपती सुद्धा आपल्या मंडपामधून निघालेले आहेत आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये आता पालखीमध्ये बाप्पांची ही स्वारी निघेल आणि बाप्पांना निरोप देण्यासाठी समस्त पुणेकर आज सकाळी निश्चितच पुण्यातल्या रस्त्यांवर मोठी त्यांनी गर्दी केलेली आहे। सुंदर अशा लाल पगडीमध्ये असलेले हे बाप्पा तांबडी जोगेश्वरीचे, मानाचा दुसरा गणपती असलेले तांबडी जोगेश्वरी, त्याचप्रमाणे गुरुजी तालीम, पुण्याचा राजा ज्याला म्हटलं जातं असा तिसरा गणपती मानाचा तुमचे गुरुजी तालीम, अत्यंत सुबक सुंदर अशी नेहमीच फुलांच्या सजावट असलेला हा गणपती आपण पाहतोय। पुण्यातले हे 4 मानाचे गणपती, कसबा गणपती पुणेकरांचं आराध्य दैवत आणि पुण्याचं ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी, तसंच चौथा मानाचा गणपती तुळशीबाग जो सर्वात मोठा मानाचा गणपती समजला जातो। कृपा है